पालकांनी पहिली गोष्ट म्हणजे समजून घ्यायला पाहिजे आपल्या मुलाला आणि आपल्या मुलाला ऍक्सेप्ट करायला पाहिजे की ठीक आहे, डाऊन सिंड्रोम आहे आपल्या मुलाला. याचा अर्थ असा नाही की आपण त्याला स्वावलंबी आणि स्वतंत्र आयुष्य नाही देऊ शकत. जेव्हा पालक ती कंडिशन ऍक्सेप्ट करतात तेव्हा ते त्या मुलाला तो वेळ तेवढा देऊ शकतो. की इंटेलेक्च्युअल डिफिकल्टीमुळे एखादं स्किल शिकायला त्या मुलाला जास्त वेळ लागणार आहे, पण जास्त वेळ दिल्यानंतर ते मूल ते स्किल शिकणार आहे. ते शिकणारच नाही आयुष्यात असं कधी होणार नाही. त्यामुळे पालकांनी त्या मुलाला तेवढा तो वेळ द्यायला हवा की ठीक आहे, तुला लागतोय ना, तुला 10 वेळा सांगायला लागते ना एकच सूचना, तर मी न चिडता ती सूचना 10 वेळा तुला सांगेन आणि 10 वेळा मी दाखवेन, तुला करून दाखवेन की हे कसं करायचं. हे एक पालकांनी पाळणं खूप गरजेचं आहे. त्याच्याच बरोबर पालकांनी मुलांना ज्या ज्या सपोर्टची गरज आहे तो सपोर्ट त्या त्या वयात त्या मुलांना प्रोव्हाइड करायला पाहिजे. तिथे पण तो वेट अँड वॉच अप्रोच घेऊन चालणार नाही की ठीक आहे, कधीतरी ते मूल शिकेल आपलं आता काही याच्यात पडायची गरज नाही, असा वेट अँड वॉच अप्रोच घेऊन चालणार नाही. अजून एक गोष्ट म्हणजे जे काही दिलेलं आहे, म्हणजे जे काही घरी करायला काम दिलंय पालकांना, ते पालकांनी सिन्सिअरली करून घेणं गरजेचं आहे. कारण आपण किती म्हणलं तरी थेरपी जी आहे ती काय मे बी 40 मिनिटाची होईल, 1 तासाची होईल मॅक्स टू मॅक्स. पण घरचा जो वेळ आहे, घरी मूल बाकीचे 23 तास असणार आहे, त्या 23 तासांमध्ये आपण त्या मुलाकडनं काय काय करून घेऊ शकतोय. त्यातले झोपायचे गेले, जेवायचे गेले, असं करून 4-5 तास तरी आपल्या हातात प्रोडक्टिव्ह आहे. तर त्या प्रोडक्टिव्ह तासांमध्ये मुलांना घरातल्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह करायला पाहिजे. त्याला घरातल्या प्लॅनिंग मध्ये, म्हणजे आता सण असेल कुठला तरी, त्या सेलिब्रेशन मध्ये, त्याच्या प्लॅनिंग मध्ये, त्याच्या एक्झिक्युशन मध्ये त्यांना इन्व्हॉल्व्ह करायला पाहिजे. त्यांना स्वतंत्र बनण्याची संधी द्यायला पाहिजे. काही काही डिसिजन्स त्यांना द्यायला पाहिजे की चल तू ठरव, आज तू या, आज घरी आपल्या घरी पाहुणे येणार आहे, तर तुला कुठला छान छान शर्ट घालायचा तुझं तू ठरव. असं स्वातंत्र्य जे आहे ते लहानपणापासून त्यांना द्यायला हवं. पालकांनी त्यांच्या ज्या बेसिक गरजा आहेत मुलांच्या की त्या व्यक्त करून देण्यासाठी पालकांनी त्या मुलांना संधी द्यायला पाहिजे. म्हणजे काय, तर एखाद्या मुलाला भूक लागली असेल, पाणी हवं असेल, तर त्या मुलाला स्वतः सांगायची संधी द्यायला पाहिजे. त्या त्या वेळेला फक्त आणून घास भरवलाय किंवा पाणी पाजलंय असं होऊन चालणार नाही. तर ती संधी मिळणं गरजेचं आहे आणि स्वतंत्र बनणं गरजेचं आहे. आणि अंडर एस्टिमेट अजिबात करायचं नाहीये पालकांनी या मुलांना, कारण अगदी पुढे जाऊन ही मुलं हवं ते यश कमवू शकतात. असं अजिबात नाही की डाऊन सिंड्रोमचं डायग्नोसिस हे एंड ऑफ द वर्ल्ड, अजिबात.